नमस्कार मित्रांनो, प्राजक्ता गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. बरेचसे व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेत. माझे काही विषय महत्त्वाचा विषय सांगतो तुम्हाला. ज्या ठिकाणी मी 10 शेळी पालनाचा प्रयोग सुरू केलेला आहे किंवा 10 शेळी पालन शेळ्या आणून पालन म्हणजे चालू केलेलं आहे, त्या ठिकाणचा विषय तुम्हाला सांगतो. हे घर आहे माझं, हे पलीकडं घर आहे वास्तविक. हे बघा, आता हे कपड्यामुळे नाही दिसत पण आहे पलीकडं. तर हे घरकुल आलं होतं ह्याच्या अगोदर. हे बघा, हे 1 2 हे 3 खोल्या काढलेल्या आहेत, अशा स्लॅबवरती टाकलेलं नाही. आणि शेळ्यांचा गेल्या वर्षीपासून म्हणजे जानेवारी महिन्यापासून मी त्याचा बाजार वगैरे करत होतो. बाजार म्हणजे बाजारामध्ये जाणं, विकत वगैरे घेणं किंवा विकत घेत नव्हतो, पण शेळी कुठली कशी काय आहे याचा अभ्यास चालू होता आणि पूर्ण तयारीने उतरलो होतो. पण वास्तविक मी एकमध्ये अपलोड व्हिडिओ केलेला आहे मी, की शेळीपालनामध्ये 5-6 मिनटाचा व्हिडिओ आहे मी. त्याच्यामध्ये काय बोललेलं वगैरे नाही. शेळीपालनामध्ये त्याची निगा राखणं म्हणजे चारा व्यवस्थापन वगैरे, त्याची राहण्याची व्यवस्था, हे सगळे मी त्या व्हिडिओमध्ये केलेली होती. पण वास्तविक नंतर घरकुल वगैरे आलं आणि घरकुल आल्या कारणानं विषय असा झाला, आमच्या गावचे सरपंच सचिन शहाजी लांडे हे म्हणाले की घरकुल बांधून घ्या. नंतर मी तो फार्म वगैरे म्हणजे डिवायडेशन केलं तर साधारण 40 बाय 40ची जागा आहे. तर त्याच्यामध्ये हा फार्म मी तयार केलेला होता, 40 बाय 50ची, सॉरी. मागील व्हिडिओमध्ये बघा, 2रा 3रा 4था व्हिडिओ असेल कदाचित तो माझा. तर त्याच्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारे मी व्यवस्था केली होती. पण काही तांत्रिक बाबी आल्यामुळे किंवा घरकुल आल्यामुळे हे आता घरकुलवर स्लॅब नाही, आता सरकारी काम 12 महिने थांब त्यातला प्रकार हा स्लॅब पडलेला. त्यामुळे शेळ्याची निगा राखणं, त्याचं चारा व्यवस्थापन थोडं माझ्याकडून कमतरता किंवा थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे म्हणावं असं त्याची निगा राखलेली नाही. पण तरीसुद्धा मी शेळीपालन हार नाही मानलेली. शेळीपालन मी शेळ्या आणल्या भरून वगैरे, आणल्या शेळ्या बाजारातून आणि शेळीपालन चालू केलं. आज साधारण 4 महिन्याचा कालावधी होऊन गेला आहे, 3.5-4 महिने. परत हे मधल्या खोलीवरती परवाच्या दिवशी असं त्यांची पावसाची सोय म्हणून तळवट वगैरे टाकून असं पिवळा कागद साधारण 500-700 रुपयाला भेटला. तर कागद टाकून अशी त्याची पाण्याची राहण्याची थोडी व्यवस्था केली. असं खाली सेफ आहेत ते, आता अंगावरती पाऊस वगैरे काय पडत नाही. अतिशय चांगल्या प्रकारे बाटूक खातात. हे थोडंसं भिजलं आहे बाटूक, पण खातात, काय अडचण नाही. शेळीपालनामध्ये अतिशय महत्त्वाचा विषय. तर नेक्स्ट टाईम ज्यावेळेस मी शेळीपालन करेन त्यावेळेस तगडं नियोजन करीन. तगडं म्हणजे खूप तगडं चॅलेंज नाही, असं म्हणजे कसलाही त्रास होणार नाही. आणि अतिशय महत्त्वाचं चारा नियोजन खूप छान करेन मी, आश्वासन देतो तुम्हाला. आणि माझा व्हिडिओ हा गोपीनाथ शिवाजी बुकेपुढे, राहणार धोत्रे, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 9284617166 या ठिकाणचा व्हिडिओ. थोडं माझ्या तांत्रिक बाबी असल्यामुळं थोडंसं शेळीपालनामध्ये मला थोडी अडचण निर्माण होऊ लागली, पण तरीसुद्धा त्याच्यावरती मी मात करून शेळीपालन घरीच असं. हे बघा, ह्या साईडला घर आहे माझं, आधी जवळच म्हणजे घरासमोर हे शेळीपालन मी केलेलं आहे. 10 शेळीपालनामध्ये साधारण 6 गुंठ जागा आहे. तिकडं काय 4 गुंठ आहे, इकडं काय 4 गुंठ अशी जागा आहे. तर याच्यामध्ये शेळीपालन केलेलं आहे. धन्यवाद.